म्हणजे तेच प्रत्येक युद्धानंतर, म्हणजे आत्तापर्यंत जेव्हापासून इस्रायल जन्मला आहे तेव्हापासून आत्तापर्यंत प्रत्येक युद्धानंतर इस्रायल इज मोर पॉवरफुल दॅन अर्लियर, हे दिसत गेले. ह्याच्यामध्ये एक तुम्ही पण म्हणाला की फायनान्सेसवरती इस्रायलची पकड होती कायम, किंवा अगोदरच्या ज्यू लोक जे होते वेगवेगळ्या देशांमध्ये असले तरी ते जगभरातले फायनान्शियल सेक्टरमधले मोठे लोक होते. ही त्यांची ताकद निर्माण कशामुळे झाली, म्हणजे त्यांनाच कसं काय हे जमलं? कारण बाकीचे धर्मीय लोकसुद्धा होते, पण अजूनसुद्धा आपण म्हणतो की गोल्डमन सॅक्स सारख्या बँका त्यांच्याच ताब्यात आहेत. तर हे कुठनं ताकद आली त्यांच्याकडं? परंपरागतरित्या हा जो इस्रायली समाज आहे, जो मूळच्या इस्रायलमधनं उखडला गेला आणि जगभर गेला, तो व्यापारातला आहे. त्यातनं जेव्हा शतकानुशतकांच्या वाटचालीत जे जिनियस एक तयार होत गेलं, व्यापाराचा बेस फायनान्स आहे. त्यामुळे आधुनिक काळात सुद्धा तिकडे येताना मग आता एकेवेळी ज्यूंची प्रतिमाही काहीशी निगेटिव्ह आहे म्हणा किंवा रंगवली गेली की हे पैशा करता हे किती कंजूस असतात, हे कसं लुटतात, हे कसं काहीशी, मी नावं घेत नाही, पण भारतीय समाजव्यवस्थेतही व्यापारामध्ये जो समाज आहे त्यांच्याबद्दल वेगवेगळ्या भाषांमध्ये मराठी सकट निगेटिव्ह म्हणी आहेत. बरोबर. माझं मन ते मान्य करत नाही. हा भारत देश एक आहे, तो जो समाज आहे तोही आपलाच आहे, व्यापार हे जिनियस आहे उलट. पण जरा तर तशी प्रतिमा तिकडं ज्यूंची रंगवली. उदाहरणार्थ मग शेक्सपियरच्या नाटकात मर्चंट ऑफ व्हेनिस, की एक अतिशय खुनशी आतल्या गाठीचा आणि लोकांना कर्ज देऊन वाटेल ते व्याज लावून त्यांना लुटणारा, म्हणजे सावकारी. मग आपल्याकडच्या सावकारीच्या ज्या निगेटिव्ह प्रतिमा होत्याच त्या सत्यच आहेत, पण ती प्रतिमा तिकडं युरोपात ज्यूंची होती. त्यापायी युरोपच्या संस्कृतीमध्ये एक फेनॉमेनन आहे, त्याचं नाव अँटीसेमिटिझम. सेमाइट्स म्हणजे खरं म्हणजे ज्यू आणि अरब ह्या दोघांनाही सेमाइट्स म्हणतात, पण अँटीसेमिटिझम म्हणजे ज्यूंचा विरोध. तर युरोपच्या संस्कृतीतच आहे अँटीसेमिटिझम. अनेक वेळा तो अमेरिकेत सुद्धा व्यक्त होतो, मग तो त्या ख्रिश्चॅनिटीच्या धार्मिक दृष्टिकोनांच्या मधनं व्यक्त होतो. पण एक ज्यूंची एक प्रकारची निगेटिव्ह प्रतिमा, पण तिच्या मागचं एक ऐतिहासिक कारण ते मुख्यतः व्यापारातले होते. पण मी मगाशी म्हणलो तसं विचारधारा, संस्कृती, संगीत, तत्त्वज्ञान सगळ्यामध्ये ज्यूंचा मोठ्या प्रमाणात आहे. आता पार समाजवादी विचाराचा जो निःसंशयरित्या सर्वश्रेष्ठ विचारवंत कार्ल मार्क्स ज्यू आहेत. होय. रशियामध्ये जी क्रांती घडली लेनिनच्या नेतृत्वाखाली, आता नेता लेनिन जरूर होता, पण जमिनीवर ज्यांनी ती क्रांती प्रत्यक्ष यशस्वी केली, लिओन ट्रॉट्स्की नाव त्याचं, ज्यू आहे तो. अशी शास्त्र आईन्स्टाईन निदान आधुनिक मानवतेचा सर्वश्रेष्ठ शास्त्रज्ञ, सगळे मान्य करतील आईन्स्टाईन ज्यू आहे. असे कर्तबगार. पण ज्यूंचा जो फायनान्सेसचा शतकानुशतक आहे तो त्यांनी हे राष्ट्र उभं करायलाही वापरला, आणि आजही जगात आपली शक्ती प्रोजेक्ट करायला होते. तुम्ही गोल्डमन सॅक्स जसं म्हटलात, रॉथशिल्ड मोठं नाव आहे, अशी खूप आहेत अशी चिकार, आणि ते कनेक्टेड आहेत एकमेकांशी. शतकानुशतक त्यांची पक्की. तिकडे एक अमेरिकन राज्यशास्त्राचा एक लेखक विचारवंत आहे जॉन मियरशायमर. त्याचं एक अख्खं वेगळं पुस्तक आहे द ज्यूइश लॉबी. त्यामध्ये त्यांनी या फायनान्सेसच्या आधारावर अमेरिकेवरही दबाव टाकून एक प्रकारे जगावर राज्य करणारी ज्यूइश लॉबी त्यांनी टीका केली. तर अमेरिकेत त्या पुस्तकावर बंदी आली होती. होय. आणि मग त्यांनी त्याची फक्त किंडल एडिशन पब्लिश केली, ती माझ्याकडे पण आहे, माझी वाचून पण. तर ज्यूइश लॉबी स्ट्रॉंग आहे आणि ते ती वापरतात. आणि अलीकडे बेन्यामीन नेतन्याहूंनी इस्रायलच्या राज्यघटनेत बदल केला आणि राज्यघटनेनुसार जाहीर केलं की हे ज्यूइश नेशन आहे. ते आधी नव्हतं बरं का. ओके. अस्तित्वात आलं ते तुम्ही ज्यूंसाठी एक राष्ट्र द्या. पहिली सर्व भूमिका की यामध्ये जर काही अरब असले आणि ते धर्मानी मुस्लिम असले तरी आम्ही त्यांचे हक्क मान्य करतो, ते राहतील. आता फॉर द फर्स्ट टाइम, आत्ता 2-1 वर्ष झाली असतील, पण नेतन्याहूंनी राज्यघटनेत बदल करून इस्रायल हे ज्यूइश नेशन आहे
असं त्यांनी जाहीर केलं. इस्रायलची जर आक्रमकता बघितली आणि आत्ताचा नेत्यानाहूंचा जो स्वभाव आहे किंवा त्यांची जे आक्रमक जे शैली आहे ही जर बघितली तर कधी आपण असं पण म्हणतो की ते युद्धखोर आहेत किंवा बऱ्याच वेळेला न्यूजपेपरमध्ये पण तशीच त्यांची युद्धखोर किंवा नरसंहारक अशी उपमा दिली जाते. नेत्यानाहूंच्याबद्दल तुम्हाला कसं वाटते की त्यांची जी शैली आहे किंवा त्यांची जी पद्धत आहे, देश म्हणून शेवटी तो एक पंतप्रधान आहे देशाचा आणि एक पंतप्रधान म्हणून त्यांना जी भीती वाटते त्या भीतीसाठी ते जे करत असतील, मग त्यात कधी काही गोष्टी चुकत असतील, बरोबर असतील, पण त्यांचा नेता म्हणून जी भूमिका आहे ती तुम्हाला बरोबर वाटते की चूक वाटते की या दोन्हीच्या मध्ये कुठेतरी? मी एकतर सांगितलं तसं हे आधुनिक इस्रायल राष्ट्र निर्माण झाल्यापासून त्यावेळी इस्रायलचा नेता कोणीही असो, बेन गुरियन ते नेतान्याहू, सत्तेमध्ये पक्ष किंवा आघाडी कोणतीही असो, त्यांची राजकीय विचारधारा काही असो, ज्यूंची एकात्मता आणि आता हे इस्रायली त्यांचं हे राष्ट्र याचे हितसंबंध सांभाळायचे याच्यावर त्यांच्यात कधीही कुठल्याही प्रकारचं दुमत किंवा त्यावरनं राजकारण करणं दिसून येत नाही. तेव्हा आक्रमकतेचा जो मुद्दा असेल तर एकटे नेत्यानाहू नाही आहेत आक्रमक, मग बेन गुरियन पण आक्रमकच होता. पुढे इस्रायलची पोलादी पंतप्रधान आयन लेडी असा ज्या गोल्डा मायर यांचा उल्लेख होतो त्याही आवश्यक तिथे त्या तितक्याच आक्रमक. तेव्हा आधुनिक इस्रायलमध्येच ही आक्रमकता मग दिसून येते. तेही सामना दहशतवादाशी करतायत. मला वाटतं की अनेकदा समतोल अभ्यास न करता बाजू घेऊन मग त्यातनं कुठेतरी हे इस्रायल, ज्यू आणि त्यांचा आत्ताचा नेता हे सगळेच कसे व्हिलन आहेत असं काहीसं चित्र रंगवायचा प्रयत्न असतो. तेवढं मला मान्य नाही. शेवटी नेतान्याहू हे सुद्धा एक पॉलिटिशियन आहेत हे आपण लक्षात ठेवत. पॉलिटिशियन आहेत, पक्ष चालवतात, इस्रायलमध्ये निवडणुका होतात, त्या त्यांना निवडून यायचं आहे. नेतान्याहूंवर भ्रष्टाचाराचे पण आरोप आहेत. त्यांच्या कोर्टात ते चालू आहेत. मध्ये ट्रम्पनी एकदा इस्रायलला भेट दिली तेव्हा ट्रम्प स्टाईलमध्ये ट्रम्प जाहीरच बोलले की हे यांच्यावरचे आरोप मागे घ्या अशी मीच विनंती. घेतले गेले नाहीत ते, कारण त्यांची ज्युडिशरी जे स्वतंत्रपणे काम करायचे ते करतेच. पण आता नेतान्याहू एक पॉलिटिशियन म्हणून त्यांचं करायचं ते करत आहे. ते करताना इस्रायल एक आधुनिक राष्ट्र झालं पाहिजे, इस्रायलची विज्ञान तंत्रज्ञानात प्रगती झाली पाहिजे याच्यावरचं एक मत. मी म्हणतो भारतासकट जगाला खरं किती आहे शिकण्याचं. थोड्या वेळापूर्वी मी सांगितलं की तिकडं इस्रायल स्थापन व्हायच्या आधी हा जो प्रदेश आहे तो वैराण प्रदेश होता, रखरखीत वाळवंट. आणि आजही भौगोलिकदृष्ट्या फार मोठा प्रदेश वाळवंटच आहे बरं का. वस्तुस्थिती आहे की प्यायला पाणी नाही माणसाला असा तो प्रदेश, तो इस्रायलनी हिरवागार करून टाकला. शेती, मराठीमध्ये सुद्धा माझ्याच मित्रांनी इस्रायलची शेती यावर अत्यंत अभ्यासपूर्ण उत्तम मराठीमध्ये ग्रंथ लिहिले. जाऊन तिथे जाऊन अभ्यास करून की ज्या देशाला माणसांना प्यायला पाणी नाही पुरेसं, इस्रायलला समुद्रातनं खारं पाणी घ्यावं लागतं, त्याच्यावर प्रोसेसिंग करून ते माणसाला पिण्यायोग्य किंवा शेताला देण्यायोग्य, आणि तरी ते पाण्याचं सर्व प्रोसेसिंग करतात. तसे गल्फ कंट्रीजमध्ये सुद्धा अनेक देशांमध्ये आता तसे प्लॅन्ट्स बसवलेले आहेत. इस्रायलनी वाळवंटी प्रदेश करून टाकला हिरवागार. शिवाय इस्रायलची शेती विकसित आहे, प्रॉडक्टिव्हिटी उत्तम आहे, क्वालिटी त्यांच्या शेती उत्पादनाची अत्यंत उत्तम असते. इथपासून ते सर्व विज्ञान तंत्रज्ञानातली सुद्धा प्रगती. मग त्यांनी ती विज्ञान तंत्रज्ञानातल्या प्रगतीचा एक भाग लष्करी तयारीला वापरला. त्यामुळे त्यांच्याकडे सगळे आधुनिक याच्या सहितचे असते. पण इस्रायलला, माझ्याचकडे या नावाचं पुस्तक आहे इस्रायलवरचं, पुस्तकाचंच नाव आहे स्टार्टअप नेशन. स्टार्टअप नेशन क्या की प्रत्येक युवकाला आपण उद्योजक बनणे, एंटरप्रेन्योर, की मी नोकरी करणारा नाही, मी नोकरी निर्माण करणारा होईन, आणि किमान म्हणजे मी स्वतःच्या पायावर म्हणजे सेल्फ एम्प्लॉयमेंट. तर इस्रायलची आर्थिक धोरणं किंवा औद्योगिक धोरणं ही तरुणांनी नवा उद्योग स्थापन करून तो समर्थपणे चालवावा म्हणजे स्टार्टअप.
हम्म. इस्रायलला हे विशेषण म्हणून वापरलं जातं अख्ख्या देशाला, स्टार्टअप नेशन.